सो हाय गाईज, हा व्लॉग आम्ही गाडीतच शूट करत आहे कारण काल ॲक्च्युली आम्हाला घरी गेल्यावरती वेळ नाही भेटला, लेट झालेला. ऑफिस पण होतं माझं. येस, स्वॅगीचं ऑफिस होतं, मला सुट्टी मी टाकलेली. तर येस, आमच्या घरी अच्छा हां, पहिले तर स्वॅगीच्या काकांच्या घरी एक बेबीचं वेलकम फंक्शन होतं, तर ते आम्ही त्याच्यामध्ये आमचा पूर्ण दिवस गेला. त्यानंतर थोडं रेस्ट केलं आणि मग आमच्या घरी ते धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता. मग ते सर्व झालं तर ते होता आम्हाला रात्री झोपायलाच 1-1:30 वाजलं, तर ते आमचं शूट करायचं राहून गेलं. तर म्हटलं आता आपण जस्ट एक टाकूया आणि मग आता आम्ही निघत आहे स्वॅगीसाठी ड्रेस घ्यायला. कारण तुम्ही जर आधीचे व्लॉग बघितले असेल तर आम्ही मॉलला गेलो, आम्ही मॅक्स ट्रेंड्स, आम्ही भरपूर शॉप्स पाहिले मॉलमध्ये, पण आम्हाला पीटर इंग्लंडला पण गेलो. पीटर इंग्लंडला गेलो, मला तिथं गुदमारल्यासारखं व्हायला ॲज युजल. आणि मग ते झालं तर त्याला आवडलं नाही तिकडे, पण मला मम्मी आणि माझ्या घरून हे येते की सर्वजण म्हणते की नाही ड्रेसेस घ्या, कारण ते पूजा करतात तेव्हा द्यायला लागणार हातात, तर मग प्लीज तुम्ही ड्रेस घेऊन घ्या. तर मग म्हटलं की ठीक आहे, आता मी आमच्या गावात म्हणजे इकडे लोणीमध्ये बघू आम्हाला की आवडलं स्वॅगीला, तर आणि नाही आवडलं तर लास्ट ऑप्शन मम्मीला म्हणेल की आता आवडलेला नाही आहे, मी काहीच नाही करू शकत. सो येस, आता आम्ही आज आमच्या घरी फंक्शन आहे धोंडे जेवणाचं. आय थिंक त्यांनी खूप चांगलं प्लॅन केलं म्हणजे माझ्या सासूरवाडीला. येस, स्वॅगीच्या सासूरवाडीला आणि माझ्या माहेरी. आणि आता बघू आपण घरी काय सरप्राईज आहे, कसं डेकोरेशन आहे, काय जेवण आहे. जेवण तर माहिती आहे, पुरणपोळी आणि आमरस. तू तुझ्या दोंडा जेवणात गरज नाही पडणार, कारण माझ्या पप्पांनी ते याला दिलंय, जे डेकोरेशन करतात ना त्यांना दिलंय ते. सो येस, दॅट्स इट. जाऊया आता, बघूया स्वॅगीला कपडे आवडतो का. जस्ट मी कपडे घेतोय, जर आवडले तर बघू, आणि घेतल्यानंतर तसंच मी प्राजूला पण सोडून येणार आहे. आणि आजचा दिवस खूप हेल्प करायला. येस, अच्छा, ती मम्मीसाठी हेल्प, तिकडच्या मम्मी चंद्रपूरच्या, त्यांना हेल्प करायला चालली आहे ती. त्यांना मी गेल्यानंतर विचारलं किती हेल्प केली, पण तरी पण माणूस असल्यावर फरक पडतोच, म्हणून प्राजूला मी तसं सोडून येतोय. दुपारी आल्यानंतर मग मी मस्त एक झोपतो आणि संध्याकाळी फ्रेश मूडमध्ये जाता येईल ना मग कार्यक्रमाला. येस, आणि आजचा दिवस स्वॅगीसाठी खूप स्पेशल आहे, कारण स्वॅगीसाठी खूप सारे गिफ्ट्स आहे. आणि कारण माझा पहिला धोंडा आहे. आणि येस, माझ्यासाठी पण स्पेशल आहे, कारण माझा पण पहिला आहे, पण जावायचे जास्ती लाड असतात. सो ठीक आहे, बाकी गोष्टी कपडे वगैरे ते सगळं बाजूला, पण ते जी फिलिंग असते ना ती इम्पॉर्टंट असते, ती मला अनुभवायची बस. बाकी मला असं नवीन पाहिजे, कपडे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, तसं काही इंटरेस्ट नाही. ऍक्च्युली असं नाहीये, आणि मला सर्व सांगितलेलं की नाही मला काहीच नाही पाहिजे. सर्व तू सांग त्यांना की चांगलं नाही वाटत, मला बायको दिलीये, बस. सोन्यापेक्षा जास्त आता त्याला काय म्हणतात, प्लॅटिनम का, म्हणजे जो वर्ड नाही त्याची तशी बायको एकदम अमूल्य दिलेली ऑलरेडी, तर अजून काय पाहिजे. म्हणून म्हटलं तो एक एक्सपिरियन्स फक्त मला घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मला एक्साइटेड आहे मी. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलंच प्राजू संध्याकाळी काय काय होतं, काय काय. येस, आम्ही थोडा शूट करायचा ट्राय करू. आय नो तर काही फंक्शन असल्यावर एवढा वेळ नाही भेटत शूट करायला, पण थोडा मी पार्ट्स टाकू तुमच्यासाठी. आणि येस, आम्हाला पण खूप छान वाटतं, म्हणजे व्लॉग बनवताना आम्हाला खूप सारे लोकांचे सजेशन्स येत आहे की तुम्ही छान बनवताय, इम्प्रूव्ह करताय कंटेंट वाईज, पुन्हा एडिटिंग वाईज, किंवा अजून काही, किंवा तुम्ही जे पण कंटेंट टाकत आहे ते आम्हाला बघायला आवडतं. असं जेव्हा लोक सांगतात ना, तेव्हा ॲक्च्युली खूप भारी वाटतं, कारण आम्ही जस्ट ऑफिस करून आम्हाला आमचं एक लाईफ डायरी पण मेंटेन होते, यानी की आम्ही लाईफमध्ये काय करतोय पुढे अजून 20 वर्षांनी 30 वर्षांनी जेव्हा आमचे मुलं पण हे बघतील, तर म्हणजे ॲज अ फक्त ऑफिस सोडून आम्ही काहीतरी एक्स्ट्रा करतोय याच्यासाठी की आम्हाला आवडतंय आणि ते तुम्हाला पण बघायला आवडतंय. तर हे करताना आम्हाला खूप मजा येते. पण प्लीज तुम्ही आमचा हा व्लॉग बघत असाल तर प्लीज आम्हाला सांगा की आम्ही कसं इम्प्रूव्ह करू, कशा टाईपचे व्हिडिओज बनवू, आणि कुठे तुम्हाला असं वाटतं की लॅक करतंय, तिथं आम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर प्लीज आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फीडबॅक द्या कमेंट मध्ये. येस, एक कमेंट जस्ट, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, एक कमेंट आल्यानंतर तुमची मे बी काही पण असो, फीडबॅक असो, इम्प्रूव्हमेंट साठी असो, किंवा आमची प्रशंसा असो की हा तुम्ही छान करताय, हे आल्यानंतर जी खुशी होती आणि पुन्हा दुसरे काहीतरी कंटेंट बनवण्याची इच्छा होते मनात ना, ती फिलिंग खूप भारी असते. त्यामुळं असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. येस, आम्हाला कॉल्स आलेले काही जणांचे, म्हणजे स्वॅगीच्या फ्रेंड्सचे जास्ती करून करता. माझे फ्रेंड्स डेडिकेटली कॉल मेसेज करता
किंवा कमेंट पण करता. कमेंट पण मोस्टली करता आणि कॉल आम्हाला करता मला सांगता पण की अं, तुम्ही ह्या गोष्टीमध्ये ह्या टाईपचा कंटेंट नका करू आणि ह्या टाईप मध्ये तुम्ही चांगलं वर्क करताय तर तिकडे करा. प्लस तुम्ही कधी इम्प्रूव्ह म्हणजे डे बाय डे कसं इम्प्रूव्ह होतंय हे सर्व म्हणजे वेगळे वेगळे फ्रेंड जेव्हा कॉल करून सांगतात मेसेज करून सांगतात ऍक्च्युली खूप भारी वाटतं. सो थँक्यू सो मच त्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना ज्यांनी खरंच आम्हाला कॉल करून फीडबॅक्स दिलेत. तर थँक्यू सो मच. आम्ही खूप आभारी आणि आम्हाला खूप भारी वाटते की असे लोक आहे की ज्यांना आमचं कंटेंट Correct. आवडतं. कारण मी एक गोष्ट सांगतो, सॉरी प्राजू येस सर. फॉर अडकवलं. एक गोष्ट कशी काही काहींची इच्छा असते व्लॉग वगैरे करायची, मनात नसते, पण काम असतं किंवा होत नाही किंवा लोक काय म्हणतील हे पण असतं फर्स्ट पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यामुळं काही कडनं होत नाही. त्यामुळं पण जवळच्या माणसांचं जसं आम्ही आता बनवतोय, माझे जवळचे मित्र बघता सगळे ब्लॉग वगैरे, आणि मी पण आधी कधी केलेलं नव्हतं, पण ते बघता, ते सांगता हा हे छान वाटतंय, हे कंटेंट छान वाटतंय, तर अजून मोटिवेशन भेटतं की हा ठीक आहे, कोणाला तरी आवडतंय म्हणजे आपण काय म्हणतो गुड डायरेक्शनला जातोय. त्यामुळे हा सपोर्ट गरजेचा असतो या जर्नीमध्ये. एक जस्ट स्टार्टिंग केलेली आहे आम्ही, म्हणजे जस्ट स्टार्ट आहे आमचा, आणि स्टार्टिंगला फीडबॅक वगैरे काय म्हणतो आपण त्याला, मोटिवेशन भेटल्यानंतर आणि ऍक्च्युली आमच्या घरचे पण खूप सपोर्टिव्ह आहे, स्वॅगीचा पण आणि माझ्या पण. Yes. मी स्टोरी सांगते की टीव्हीवर लावून बघते आमचे Yes, ब्लॉग. स्वॅगीचे, हा. आणि ऍक्च्युली माझ्या घरी मी माझ्या घरी माहित नव्हतं, मला माहित नव्हतं माझ्या घरच्यांना आवडेल की नाही की आम्ही असं व्लॉग्स बनवतोय. पण जेव्हा माझ्या घरी मम्मीला सजेशन मध्ये गेलेलं, तर माझ्या मम्मीने मला कॉल करून सांगितलं की वाव तू व्लॉग्स बनवते आणि चांगले बनवते. प्लस तिने मला सजेशन्स पण दिले ऑफकोर्स की स्वॅगीला अहो म्हणत जा, साडी घालत जा. मी ट्राय करते, पण आता ती सवय झाली तर इतकं असं अचानक चेंज नाही होते. पण खरंच घरच्यांचा पण सपोर्ट आहे की ॲटलिस्ट म्हणजे म्हणताय की तुम्ही करताय ते चांगलं करताय ऑफिस सोडून, तर खूप भारी वाटतं. दोघांच्या घरचे सपोर्टिव्ह आहे, प्लस मित्र पण चांगले फीडबॅक्स देत आहे. सो थँक्यू सो मच सर्वांना. आणि आम्ही ट्राय करू तुम्हाला एंटरटेन करत राहायचं. तर थँक्यू सो मच. आणि आता संध्याकाळचा व्लॉग कंटिन्यू करू आम्ही. थँक्यू. Bye bye. बाय. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells. ओके, सो तर हे होतं मस्त फ्लेक्स. आणि त्यानंतर छान अशी रांगोळी दारात काढलेली आणि थोडीशी फुलांची पण होती. त्यानंतर हॉलमध्ये छान असं डेकोरेशन केलं होतं, फुलांची रांगोळी, आणि हा मागे मोठं असं फ्लेक्स ज्याच्यावर लिहिलेलं होतं जावईवाण, जावई लेकीचं कौतुक. आणि छान अशा खूप साऱ्या स्वीट डिशेस, फ्रूट, अनारसे आणि ड्रेस, साडी, सर्व असं व्यवस्थित मांडलेलं होतं आणि खूप मजा आली. किचनमध्ये मम्मी, मामी, काकी, आत्यांची धावपळ सुरू होती जेवण बनवायची. आणि येस, खूप मजा आली. आणि त्यानंतर जेवण करून मस्त भारी वाटलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर ओके, तुला कंटिन्यू करायचं. येस मित्रांनो, हा ब्लॉग आहे. यात आम्ही एक एक्सपिरियन्स सांगतोय, धोंड्याचा एक्सपिरियन्स, माझा एक्सपिरियन्स म्हणजे आमचा फर्स्ट धोंडा होता आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तो कसा होता, फिलिंग कशी होती, ते सगळं आम्ही या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही नक्की बघत राहा, तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. ओके, सो जेव्हा आय थिंक आम्ही गाडीमध्ये शूट केलेला, त्याच्यानंतरचा पार्ट होता की स्वॅगी मला घरी सोडून आला. आणि त्यानंतर घरी आय थिंक पूर्ण मग तयारी वगैरे सुरू होती, जेवण वगैरे सर्वजण बनवत होते घरी. आणि डेकोरेशनचं तर सुरू ऑलरेडी झालेलं होतं, म्हणजे करत होतो, सुरू होतं. मग स्वॅगी त्याच्या घरी गेला, रेस्ट करून संध्याकाळी वापिस आला. तर जे पण नंतर मग स्वॅगीचं जेव्हा एंट्री झाली ना, त्याचे आम्ही थोडे शॉर्ट्स टाकू मध्ये मध्ये. तर मला पर्सनली खूप भारी वाटलं, कारण लग्न झाल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे मला असं तुम्ही माहेरी इतकं जात नाही, तर त्याच्यामुळे ना थोडं एक डिस्टन्स म्हणजे नाही, इतकं पण नाही जात, कारण आपण कंटिन्यू पुण्यात असतो, तर इतकं पण नाही जात. आता ऑफकोर्स तू पण नाही जात तुझ्या घरी, मी पण नाही. मग ते काय होतं की थोडंसं हां, तर मग थोडंसं डिस्टन्स ॲक्च्युली ते तसं पण कॉलेजच्या वेळेस पण असतं, बट लग्न झाल्यावर एक वेगळं येतं.
पण ते फंक्शन ना मुलींसाठी वेगळे. येस, फंक्शन नंतर ना मला खूप रिफ्रेशिंग वाटलं, म्हणजे असं खूप भारी वाटलं. सर्वांचं अटेन्शन नाही म्हणत मी, अटेन्शन नाही म्हणत, बट असं सर्वजण पॅम्परिंग टाईप्स वाटलं, की सर्व पुन्हा जसं लग्नाच्या वेळेस अटेन्शन आमच्यावर होतं, वापिस ते असं पुन्हा री एक्सपिरियन्स करायला भेटलं नाही. तर ते डेकोरेशन एक नंबर होतं, खूप भारी होतं सर. माझी बहिणी आणि काही मुलं बोलवलेले म्हणजे डेकोरेशन वाले, तर त्यांनी खूप सुंदर डेकोरेशन केलं. युनिक डेकोरेशन होतं आणि स्टार्टिंग पासून जिथं आपण तर प्राजूने ऑलरेडी सांगितले काय कसं आम्ही गेलो का वगैरे. तर मी जसं की घरी गेलो थोडा आराम केला, लॉग इन नाही, मला त्याची सुट्टी होती, आराम वगैरे करून संध्याकाळी आम्ही सगळे फॅमिली दीदी वगैरे आम्ही सगळे तिकडे गेलो. तर तिकडे एकदम स्टार्टिंग पासूनच उतरले स्वागत वगैरे सगळे बाहेर, एकदम भारी वाटलं. सगळे स्वागताला ऑलरेडी उभे होते आणि स्टार्टिंग पासून स्टेप्स पासून डेकोरेशन वगैरे एकदम मस्त केलेलं, जसं प्राजूने सांगितलं की एकदम मस्त युनिक होतं, फुलांचं होतं आणि ते उठून दिसत होतं. फ्लेक्स पण होतं आमच्या नावाचा आणि छान असे कोट्स लिहिलेले होते, त्यामुळे तुम्हाला आणि फोटो होता एंट्रीला आमचा, त्यावर लिहिलेलं होतं असं आधी, आणि रांगोळी पण छान काढली होती. अधिक मासाची स्पेशल सर्व मिनिंगफुल कोट्स लिहिलेले होते आणि खूप भारी. स्टार्टिंगलाच लाईट गेलेली जेव्हा एंट्रीच्या वेळेस, पण नंतर आली लाईट आणि व्हिडिओ पण काढणं चालू होतं. आम्हाला स्वतःला नाही काढता आलं ब्लॉग मध्ये, पण बाकी फोटो वगैरे व्हिडिओ चालू होता. आणि नंतर एंट्री वगैरे झाली, नंतर ते पूजा वगैरे सगळं असतं, ते अनारस वगैरे देतात, स्वीट खाऊ घालतात, वेगवेगळे गिफ्ट देतात, तर सर्व जे पण गेस्ट येतात सर्वांना दिलं ते गिफ्ट वगैरे. महाराष्ट्रीयन पद्धतीने टोपी, मम्मीची ओटी भरतात, मी पण माझ्या मम्मीची ओटी भरली, मी मम्मीला जोडवे केले, मम्मीने मला जोडवे केले, असं छान पूर्ण सोहळा म्हणू का, सोहळा टाइप्स होता. तर खूप भारी वाटलं मला. आणि स्वॅगीला मस्तपैकी एक अंगठी भेटली, आणि जी की मला नाही भेटली ऑफकोर्स. म्हणजे मला भेटली म्हणजे तिलाच भेटली ना ती. तर आणि अजून ड्रेस वगैरे तर आम्ही स्वॅगीला तिथं आमच्या गावी म्हणजे लोणीमध्ये आम्ही त्याला पण छान भेटला मला, म्हणजे प्राइसच्या मानाने खूप चांगला होता. आणि बस त्यानंतर मग जेवण केलं, पुरणपोळी आणि आमरस, मस्त जेवण होतं, एक नंबर जेवण होतं. आणि आम्हाला ते चौरंग ठेवलेला, त्याच्यावर पाट आणि चौरंग, त्याच्यावर फुलाचं डेकोरेशन, त्याच्यावर ताट, आणि मिडलला आम्ही बाकी सगळे साईडनी, एकदम भारी वाटत. असं मेन फोकस आमच्यावर होता, तर भारी फिलिंग होती ती. मस्त जेवण पण झालं. गिफ्ट वगैरे तुला भेटले, कारण मला म्हणजे म्हणजे तिला दुःख असं आहे की मला भेटली सगळी, तिला नाही भेटले, त्याचं तिला दुःख आहे. पण मला एकदम छान वाटलं, म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि मला तशी अपेक्षा पण वगैरे काही नव्हती, मला ते आवडत पण नाही कपडे वगैरे, पण बाकी गोष्टी जे तुमचं स्वागत करतात, जे तुम्हाला मान वगैरे देतात, त्याचं मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता. बाकी तर ठीक आहे, गिफ्ट्स वगैरे इट्स ओके, पण छान एकदम मस्त प्रोग्राम झाला, मस्त वाटलं. सगळे घरचे पण म्हटले की छान झालं, सगळ्यांना वाटलं डेकोरेशन वगैरे. आता मागची 3 वर्ष एकदम थकलेलो मी, आता ते एकदम अरे म्हणजे थकलेलो, म्हणजे रिफ्रेशमेंट होते ना, एवढं भारी प्रोग्राम एक्सपिरियन्स ऐकून एकदम माणूस रिफ्रेश होतो आणि पुढच्या संसाराला एकदम ताजा सॉरी थकलेलो म्हणजे घरी गेल्यावर थकलेलो नव्हतो का मी प्रवास करून, अरे तसंच बोललो मी, तू चुकीचं. तर एकदम फ्रेश झालो मी आणि पुढच्या जीवनाच्या वाटचालीत एकदम फ्रेश असं. दरवर्षी पाहिजे असं काय, म्हणजे गिफ्ट वगैरे नाही, पण असं जेवण वगैरे. जेवण तुला बोलत नाही दरवर्षी, छान एक्सपिरियन्स होता मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू. इथून पुढे तुम्ही आमच्याशीच डेली व्लॉग्स बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांनो सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.